नमस्कार. आज आम्ही नवरा माझा नवसाचा 2 हा जो आमचा आगामी चित्रपट आहे, आमच्या परिवाराचा हा चित्रपट आहे. आदरणीय सचिनजींनी याची निर्मिती केली आहे, दिग्दर्शन केलंय, कामही केलंय. सुप्रियाताई आहे, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आहे, मी आहे, कलाकारांची मांदिळी आहे. आणि त्याच्या प्रमोशनला सुरुवात झाली कारण 20 सप्टेंबरला सिनेमा चित्रपटगृहात दाखल होतोय. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की नवरा माझा नवसाचा हातला जो नवसच आहे तो बाप्पाचा आहे. गणपती पुळ्याच्या गणपती बाप्पाचा नवस आहे. त्यामुळे गणपती बाप्पा हे या चित्रपटातलं काय म्हणतात, त्याचा सोल आहे, त्याचा आत्मा आहे, त्याचा गाभा आहे. आणि आता प्रमोशनला वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरत असताना आज नागपूरला येण्याचा योग आला आणि आमचं भाग्य आहे, आमच्या संपूर्ण नवरा माझा नवसाचा 2च्या परिवाराच्या वतीने आम्ही तिघांनी इकडे टेकडी गणपती म्हणतात या वास्तूला त्यांचं दर्शन घेतलं. आम्हाला त्यांच्या आरतीचा मान मिळाला. त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या वतीने कार्यकारी मंडळ, सगळे पदाधिकारी, ट्रस्टी, विश्वस्त या सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो की इतकी सुंदर संध्याकाळ, इतकं सुंदर योग आमच्या आयुष्यात आला. आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की आमचा हा चित्रपट घराघरात पोचो, मनात पोचो. तुम्हा सर्वांना आमचा हा प्रयत्न आवडो, तो यशस्वी हो आणि बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर सदैव राहो. गणपती बाप्पा मोरया. गणपतीला आज मी पहिल्यांदा दर्शनासाठी आले आणि म्हणजे हे जवळजवळ आता ठरलेलंच आहे की बाप्पा दरवेळेला बोलवून घेणार. इतकी सुंदर मूर्ती, बाप्पाच्या डोळ्यात डोळे घालून बघितल्यानंतर आतमध्ये काहीतरी हल्ल्यासारखं झालं. इतकं सुंदर इथलं ह्या गणपती बाप्पाचं स्थान आहे. त्याच्यामुळे आम्ही नक्कीच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी काही होऊ देत आम्ही येणार नागपुरात जेव्हा येऊ तेव्हा. नवरा माझा नवसाचा 2 हा बाप्पाचा, गणपती बाप्पाचा सिनेमा, त्यांनी बनवलेला, त्याच्या आशीर्वादाने बनलेला घडलेला हा सिनेमा आहे. त्याचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे, अजून आम्हाला मिळणार आहे आणि तुमचाही आशीर्वाद आम्हाला हवा आहे. 20 सप्टेंबर 2024 नवरा माझा नवसाचा 2. गणपती बाप्पा मोरया. यावेळेस काही नवीन मिळणार आहे या सिनेमात? मागलाच बसचा प्रवास होता, यावेळेस ट्रेन आहे, पुतळा होता, यावेळेस काय आहे नवीन? काय युनिक काय म्हणजे लोकांना कशा प्रकारे आकर्षित करेल हा मूवी? खूप चांगल्या प्रकारे आकर्षित करेल हा मूवी. बाप्पाचा आशीर्वाद अजून जास्त लाभलेला आहे या पिक्चरला, एवढं मी नक्की सांगू शकतो. कसा लाभलाय तो तिथे थिएटर मध्ये बघा. मला एक सुरील गाणे होते यावेळेस, गाण्यांच्या म्हणजे सोनू निगमची एक एंट्री होती किंवा रिमा लागू मॅडमचा होता. यावेळेस आणखी असे छोटे कला म्हणजे छोट्या रोल मध्ये अनेक काही कलाकार दिसतील तुम्हाला. फक्त एवढंच आहे, सगळं तुम्हाला अपेक्षित आहे ते सगळं असणारच आहे, त्याहीपेक्षा जास्त काही चांगलं असू शकणार आहे. एवढं लक्षात ठेवा की नवरा माझा नवसाचा पहिला जो चित्रपट निघालेला आहे भाग, तो पहिला होता. आता हा दुसरा आहे, त्याचा सिक्वेल आहे. त्याच्यामुळे गोष्ट कथानक पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच ह्या कथानकाचा आनंद घेता येणार आहे. जर तुम्ही चित्रपटगृहात आलात तर तुम्हाला कळेल आम्ही काय. अजून एक महत्वाची गोष्ट, गमतीशीर गोष्ट अशी आहे की आम्ही दोघं तर तीच कॅरेक्टर करत आहोत. आमच्या बरोबर नवीन कॅरेक्टर आले म्हणजे आमची मुलगी हेमल इंगळे आणि तिचा होणारा नवरा म्हणजे स्वप्नील जोशी. हे नवीन जोडपं या चित्रपटात आहे, ते एक नाविन्य आहे. आणि दुसरं नाविन्य असं आहे की काही कलावंत ज्यांनी गेल्या पिक्चर मध्ये वेगळी कॅरेक्टर केली होती, तेच कलावंत या पिक्चर मध्ये वेगळी कॅरेक्टर्स करतात. आणि त्याच्यामुळे होणारी जी गंमत आहे ती लोकांना नक्कीच भावेल असा बाप्पाचाच आदेश आहे. स्वप्नील, एक प्रश्न होता. अनेक सिनेमे केले आहेत, या सिनेमात काय वेगळं आणि कशा पद्धतीचा अनुभव राहिला विषय? अरे बापरे, मला असं वाटतं की अनेक सिनेमांची आणि ह्या सिनेमाची तुलना होऊ शकत नाही. इतका मोठा सिनेमा, इतकी पुण्याई लाभलेला, इतकं प्रेम लाभलेला सिनेमा. मला असं वाटतं की मी सगळीकडे हे आवर्जून सांगतोय की जगाच्या पाठीवर असा माणूस नाही ज्यांनी नवरा माझा नवसाचा चित्रपट पाहिला नाही. आणि तेव्हा खंत वाटली होती चित्रपट बघून की मी त्या चित्रपटाचा भाग नाही. सचिनजीने ती खंत भरून काढली आणि या चित्रपटाचा भाग करून घेतलाय आम्हाला सगळ्यांना. आमच्या सगळ्या पिढीसाठी हा खूप महत्वाचा चित्रपट आहे. कारण हा चित्रपट सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर यांची ताकद काय, कलाकार म्हणून, नट म्हणून, निर्माते म्हणून, दिग्दर्शक म्हणून, ही ताकद आमच्या पिढीला दिसणारा किंवा दाखवणारा चित्रपट असं मला वाटतं. आणि आमचं खूप भाग्य आहे आमच्या सगळ्यांचं, जे यंगर ऍक्टर्सच्या वतीने मी बोलतोय, ज्या चित्रपटाचा
भाग आहेत की आम्हाला या चित्रपटाचा भाग होता आलं. इतक्या मोठ्या फ्रँचाईजशी आमचं नाव जोडलं जातंय आणि त्याचा आम्ही एक हिस्सा आहोत. इथून पुढे जेव्हा जेव्हा नवरा माझा नवसाचं नाव घेतलं जाईल, 1 किंवा 2, तेव्हा आमचं नाव त्याच्याशी जोडलं जाईल. मला असं वाटतं की हा एका वेगळ्या पद्धतीने बाप्पाचा आशीर्वादच आहे. आमच्याकडे ती खूप कमालीची भावना आहे, कारण 2 आहे ना, त्यामुळे एंटरटेनमेंट डबल, मस्ती डबल, धमाल डबल. त्यामुळे मला खात्री आहे की रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद पण 1च्या प्रमाणे डबल असतो. नवरा माझा नवसाचा 2 किंवा नवरा माझा नवसाचा, याचे 3 मेन स्टार्स होते, सुपरस्टार्स, ते त्या पिक्चर मध्ये पण होते, या पिक्चर मध्ये पण. पहिला स्टार नवस, दुसरा स्टार गणपती बाप्पाचा नवस आणि तिसरा स्टार गणपतीपुळे. हे 3 स्टार्स जेव्हा जेव्हा नवरा माझा नवसाचा बनेल, मग तो 2 असो, 3 असो किंवा काही असो, हे 3 स्टार्स कायम राहणार. थँक्यू. धन्यवाद.